आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमेश कुमार आपल्यासोबत आहेत। उमेश, या दहशतवाद्यांचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय आहे? नाही, यातलं एक जो अकील खिलजी आहे तो औरंगाबाद एटीएसने याला पकडलं होतं। 2012 मध्ये याची अटक झाली होती आणि याच्या नावावर औरंगाबाद आणि नागपूरमध्ये 2 गुन्हे आहेत, ज्यात सिमीच्या कारवाया आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे याच्यावर गुन्हे आहेत। दीपक, हे जे 8 आतंकवादी फरार झाले आहेत, यातले 3 जे आतंकवादी आहेत ते अगोदरही फरार झाले होते खंडवा जेलमधून। जाकीर, सुदेक, हुसेन सादिक, अहमद आणि मेहबूब गुड्डू। आणि हे किती खतरनाक आहेत हे कळतं की ऑक्टोबर 2013 मध्ये हे खंडवा जेलमधून फरार झाले होते। त्यानंतर 4 महिन्यानंतर त्यांनी तेलंगणाच्या करीमनगरमध्ये एका बँकेत डकैती केली होती आणि 46 लाख रुपये जे आहेत त्यांनी तिथून पळवले होते। आणि पुढच्या 7 महिन्यात म्हणजे 2014 मध्ये या पैशातून यांनी देशात 3 ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते। एक चेन्नई सेंट्रल स्टेशनवर जो बॉम्बस्फोट झाला होता त्याचाही आरोप जो आहे तो यांच्यावर आहे। त्यानंतर पुण्यात 10 जुलै 2014 ला जे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे त्याच्याजवळ जो फरासखाना आहे तिथे जो बॉम्बस्फोट झाला होता त्याची जी शंका आहे ती यांच्यावरच आहे। आणि युपीच्या बिजनोरमध्ये, उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये सुद्धा एक बॉम्बस्फोट झाला होता। हे बॉम्ब बनवत होते आणि तो बॉम्ब फुटला होता। त्यात आज जो मेहबूब पळालेला आहे तो जखमी झाला होता। तर तुम्ही हे याच्यामुळे हे कळतं की ज्या वेळेस मागच्या वेळेस हे लोक पळाले होते त्यावेळेस त्यांनी जेलमधून पळाल्यानंतर देशात 3 बॉम्ब घेऊन आणले होते। त्यामुळे आता सुद्धा त्यानंतर ते पकडले गेले आणि आता पुन्हा ते पळालेले आहेत। याच्यावरून हे कळतं की किती मोठी चूक जी आहे ती जेलच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आणि हे लोक पुढे, कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस पकडले होते यांचा एक म्होरक्याही पकडला गेला होता। त्याने सांगितलं होतं की हे तालिबानच्या संपर्कात होते की देशात तालिबान आणावं यासाठी। यावरून कळतं की हे लोक किती खतरनाक आहेत। दीपक, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे या 8ही दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडणं।